कविता कशी असावी असं बरेच जण विचारतात। त्याचप्रमाणे कविता म्हणजे नेमकं काय? कविता आपण ज्यावेळेस कवितेच्या जवळ जातो त्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं जगण्याच्या जवळ जातो असं मला वाटते। माझी एक चारोळी कवितेवरचीच अशी आहे की चार चौघांनी मिळून हमखास गायली पाहिजे, शत्रूंच्याही ओठांवर जरा रेंगाळत राहिली पाहिजे, नक्कीच एखादी कविता अशी लिहिली पाहिजे की मृत्यूनेही थांबून जरा वाट पाहिली पाहिजे। कारण मी कविता लिहायला लागलो तर ज्यावेळेस मी लहान असतापासून मला या कवितेची ओढ अचानकच लागली। सांगायचं म्हणजे ज्यावेळेस लहान असताना शिक्षक मला सांगायचे मराठीच्या विषयामध्ये, त्यावेळेस जसं शिवाजी महाराजांची एक छोटीशी परंतु सुंदर अशी रचना होती, ते कवीचं नाव मला माहिती नाही, की खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविणे राई राई एवढ्या। ही कविता मला 4थ्या-5व्या वर्गात असतानाच पाठ झाली आणि मी अधिकच कवितेच्या जवळ ओढल्या गेलो। आणि नंतर मग बऱ्याचशा आयुष्यामध्ये घडामोडी झाल्या, परंतु कवितेनं माझा हात मात्र सोडला नाही। एक हात माझ्या आईनं धरून ठेवला आणि एक हात कवितेनं धरून ठेवला। त्यामुळेच आज जो काही आहे मी तो कवितेमुळं आणि आईमुळंच आहे। तर कविता कशी असावी आणि कवितेबाबतचं इतरांचं मत काय असं बरेच जण सांगत असतात। कविता अशीच लिहिली पाहिजे किंवा कविता अशीच असली पाहिजे, परंतु माझ्या मतानुसार मला असं वाटते की कविता कशी असावी आणि कविता म्हणजे काय। कारण जगणं भोगणं हे कवितेच्या अगदी समांतर असावं असं मला वाटतं। आपण जे सोचतो जे भोगतो ते आपल्या जीवनामध्ये उतरलं पाहिजे असं मला वाटते। त्या कारणामुळेच मी कवितेचं मला हे वेड लागलं आणि मी कविता करायला लागलो। तर एक कविता म्हणजे नावाची जी माझी एक कविता आहे ती मी सादर करतोय। कविता कशी असावी तर कविता कशी फरसाणाचा खट्टा मिठा खारा, कविता अशी सहारात भटकताना भेटलेला झरा, कविता मजनूच्या काळजातील लैलाचे नाव, कविता मजुराच्या तळहातावरील ताजा घाव, कविता हुंड्यापायी छळलेल्या नववधूची व्यथा, कविता ज्योतिबाच्या लढाऊ सावित्रीची कथा, कविता लिओनार्दोच्या मोनालिसा सारखी देखणी, कविता बाबासाहेबांच्या हातातील तळपती लेखणी, कविता म्हणजे जगताना घ्यावयाचा श्वास, कविता बळीराजाच्या गळ्यामधील फास, कविता दुडू दुडू धावायला लागलेलं बाळ, कविता अनादि मी अनंत मी असा म्हणणारा काळ, कविता रिमझिम बरसणारा श्रावणातील पाऊस, कविता हाताळायला सहज असा कॉम्प्युटरचा माऊस, कविता गोऱ्या चेहऱ्याच्या हनवटी खालचा तीळ, कविता पराकोटीच्या वेदनेने आतडे पिळवटणारा पीळ, कविता बेकार बेरोजगारांच्या हृदयातील उद्वेग, कविता प्रेयसीला मिठीत घेतानाचा धुंद आवेग, कविता तानुल्याला पदराआड झाकणारी माय, कविता उतू जाणाऱ्या दुधाची गरम साय, कुणासाठी लिहिलेली चारोळी असते कविता आणि विद्रोहाची ठोकलेली आरोळी असते कविता, विद्रोहाची ठोकलेली आरोळी असते कविता।